नमस्कार. आज भन्नाट असे व्हेजिटेबल कटलेट बनवणार आहेत. त्यासाठी काय काय तयारी करावी लागते ते पाहूया. प्रथम गॅस ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवावा. त्यात थोडे तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात 1 चमचा बारीक चिरलेले आले घालावे व 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. 2 मिनिटं आलं व मिरची तेलात चांगले परतून घ्यावे. आलं व मिरची तेलात चांगले परतून झाल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालावा व तोही चांगला परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यात 1 वाटी बारीक चिरलेले गाजर घालावे. 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालावी. अर्धी वाटी बारीक चिरलेला बीट घालावा व अर्धी वाटी हिरवे मटार घालावे व हे सर्व 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यावे. चांगले परतून झाल्यानंतर त्यात 1 चमचा हळद घालावी. 1 चमचा लाल मिरची पावडर घालावी. 1 चमचा धणे पावडर घालावी व अर्धा चमचा जिरे पावडर घालावी. तसेच अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालावी व पुन्हा एकदा सर्व परतून घ्यावे. अशा प्रकारे चांगले परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवावे. 2 ते 3 मिनिटांनंतर पहा, भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. आता पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे व त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे. थोडे परतून घ्यावे. आता त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घालावेत. साधारण 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावेत व ते देखील त्या सर्व साहित्यामध्ये परतून एकजीव करावेत. स्मॅश बटाटे एकजीव होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागतात. त्यामुळे 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यावे. पहा, 2 ते 3 मिनिटांनंतर सर्व साहित्य एकजीव झालेले आहे. आता त्यात 1 चमचा गरम मसाला घालावा व थोडे भाजलेले शेंगदाणे घालावेत. थोडे शेंगदाणे तव्यावर भाजून त्याची साले काढून घ्यावीत व त्या शेंगदाण्यांचे 2 भाग करून घ्यावे. ही तयारी आधीच करून ठेवावी. मग त्यात 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व सर्व चांगले परतून घ्यावे. आता ही कटलेटसाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करून भाजी थंड होऊ द्यावी. आता मैद्याची स्लरी तयार करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घ्यावा. त्यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालावी व चवीपुरते मीठ घालावे व थोडे पाणी घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे व जशी गरज वाटेल तसे पाणी घालून पातळ मिश्रण तयार करावे व अशा प्रकारे मैद्याची स्लरी तयार करावी. आता मैद्याची स्लरी देखील तयार झालेली आहे. आता तयार केलेल्या भाजीचा एक छोटा गोळा घ्यावा. व हातावर लांब गोल करावा किंवा हवा तसा आकार करावा. मग तो मैद्याच्या मिश्रणात घोळवावा.
त्यानंतर तो ब्रेड क्रम्समध्ये घोळवावा व हातावर ठेवून फिरवून घ्यावा. व पुन्हा एकदा मैद्याच्या मिश्रणात घोळवावा. पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये घोळवावा. व हातावर ठेवून हाताने फिरवून घ्यावा. त्यानंतर तो एका प्लेटमध्ये ठेवावा. अशा प्रकारे सर्व कटलेट करून घ्यावेत. गॅस ऑन करून कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. तेल गरम झाले की एक एक कटलेट तेलात सोडावेत. गॅस मीडियम ते फास्ट आचेवर असावा. कटलेट तळण्यासाठी घाई करू नये. कटलेट सर्व बाजूने सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यावा. पहा, कटलेट सोनेरी रंगाचे झालेले आहेत. म्हणजेच कटलेट चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. पहा, अशा प्रकारे सोनेरी रंगाचा होईपर्यंत कटलेट तळला गेला पाहिजे. सर्व कटलेट एका प्लेटमध्ये काढावे व अशा प्रकारे सर्व कटलेट तळून घेतले आहेत. आता व्हेजिटेबल कटलेट तयार झाले आहेत. हे कटलेट हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाता येतात. लहानांपासून मोठ्यांना हे कटलेट फारच आवडतात. आता हा कटलेट बघा, वरून खूपच क्रिस्पी झालेला आहे व आतून खूपच सॉफ्ट झालेला आहे. भाजीचा रंग देखील फारच सुंदर आलेला आहे. आपण हा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉसबरोबर खाऊ शकतो. याची चव फारच भन्नाट लागते. मग एकदा नक्की ट्राय करा व एन्जॉय करा. कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.